कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. Hi students, my name is Sandeep Sutar. I am working in Manturga High School, Manturga in Khanapur Taluk. Today we will going to learn a lesson that is the will of sacrifice, and this lesson is based on the great freedom fighter called Bhagat Singh. So in this lesson we will try to understand the life history of Shahid Bhagat Singh. So now let us read the lesson and try to understand what is there in the lesson. Bhagat Singh was born on September 27, 1907 in Khatkar Kalan, Punjab in British India. His grandfather Arjan Singh, father Kishan Singh and uncle Ajit Singh were all active in the freedom struggles. तर भगत सिंग यांचा जन्म सप्टेंबर 27, 1907 ला पंजाब येथील काटकर कलान या ठिकाणी झाला. त्यांचे आजोबा अर्जन सिंग, वडील किशन सिंग आणि त्यांचे काका अजित सिंग हे सगळे त्यावेळेच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी सक्रियपणे काय होते, सहभागी होते. Young Bhagat Singh came in contact with some well-known political leaders like Lala Lajpat Rai and Ras Bihari Bose while studying at the local DAV school in Lahore. When Bhagat Singh was studying in DAV school in Lahore, he came in contact with great political leaders like Lala Lajpat Rai and Ras Bihari Bose. भगत सिंग ज्यावेळेला DAV स्कूल इथे शिकत असताना लाहोरमध्ये ते महान अशा पॉलिटिकल लीडर्स, राजकीय पुढाऱ्यांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले. त्यातले महत्त्वाचे लीडर म्हणजे काय, लाला लाजपत राय आणि रास बिहारी बोस यासारख्या महान क्रांतिकारकांच्या संपर्कामध्ये ते आले. In response to Mahatma Gandhi's call for non-cooperation against British rule in 1921, Bhagat Singh left his school. ज्या वेळेला महात्मा गांधीजींनी भारतामध्ये नॉन कोऑपरेशन असहकार ही चळवळ चालू केली, त्या चळवळीला प्रतिसाद म्हणून भगत सिंग यांनी आपली शाळा काय केली, त्यांनी सोडली आणि ते त्या चळवळीमध्ये काय झाले, सहभागी झाले. Then he joined the national school at Lahore. This school was the center of revolutionary activities. त्याच्यानंतर भगत सिंगनी काय केलं, ते नॅशनल स्कूल लाहोरमध्ये नॅशनल स्कूलमध्ये ते शिकायला गेले. आणि ही शाळा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाळेचं वैशिष्ट्य असं होतं की ही शाळा द सेंटर ऑफ रेव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटीज, क्रांतिकारक जे होते त्यावेळेचे त्या क्रांतिकारकांची ती शाळा म्हणून त्या ठिकाणी काय जायची, ओळखली जायची. Here he came in contact with revolutionaries such as भगवती चरण, सुखदेव and others. आणि या स्कूलमध्ये महान क्रांतिकारक भगवती चरण, सुखदेव आणि इतर अशा महान क्रांतिकारकांच्या संपर्कामध्ये त्या शाळेमध्ये ते आले. He became a member of Hindustan Republican Association formed by the revolutionaries of Uttar Pradesh. त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन नावाची एक संघटना होती, त्या संघटनेचे ते पदाधिकारी बनले. There he was initiated into their fire brand activities. आणि ही उत्तर प्रदेशमध्ये जी संघटना होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की यांच्या जहाल कृतीला ते फार काय जायचे, ओळखले जाते की त्यांच्या कृती ज्या होत्या त्या जहालवादी होत्या. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य काळामध्ये दोन प्रकारचे गट होते, एक जहाल गट आणि एक होता मवाळ गट. तर त्या जहाल गटापैकी हे कोण होते, क्रांतिकारक होते. नाउ नेक्स्ट विल मूव टू द लेसन. The revolutionaries were branded as terrorists by the British government. They believed that the British rule was unjust and oppressive. Therefore, it was legitimate on their part to use violence as a weapon to overthrow the foreigners. आणि या revolutionariesना British government called these revolutionaries as a terrorist. आणि या सगळ्या क्रांतिकारकांना ब्रिटिश काय म्हणून ओळख करत होतं त्यांची, हे दहशतवादी आहेत, हे टेररिस्ट आहेत असं म्हणून त्यांना काय केलं जायचं, संबोधलं जायचं.
दे बिलीव्ह दॅट, आणि क्रांतिकारकांना काय वाटायचं की हा ब्रिटिशांची सत्ता जी आहे ही भारतीयांच्यावरती काय आहे, अन्याय करणारी आहे, अत्याचार करणारी आहे. त्याच्यासाठी या ब्रिटिशांना आपल्याला काय करायचं आहे, भारतातून काय करायचं आहे, हाकलून घालायचं आहे. त्यांना हाकलून घालायचं असेल तर आपण जहालवादी कृती काय केल्या पाहिजेत असं मत या क्रांतिकारकांचं होतं. दे यूज बॉम्ब्स अँड गन्स अगेन्स्ट द ब्रिटिश अँड रॉब्ड देअर इस्टॅब्लिशमेंट. आणि या जहाल क्रांतिकारकांचा उद्देश असा होता की ब्रिटिशांना जर भारतातून हाकलून घालायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांच्यावर जहाल कृती करायला पाहिजे. आणि जहाल कृतीचा वापर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय करत होते, बॉम्ब्स टाकणं, त्यांच्या विरोधात हत्यारांचा वापर करणं, आणि ब्रिटिशांनी जी भारताची संपत्ती लुटलेली आहे ती संपत्ती परत काय करणं, त्यांच्याकडून काढून घेणं, अशा पद्धतीच्या कृती हे जहालवादी त्यावेळेचे क्रांतिकारक काय करत होते. देअर आयडियाज डिफर्ड फ्रॉम द गांधीयन आयडिया ऑफ फ्रीडम मुवमेंट बेस्ड ऑन नॉन व्हायलन्स और अहिंसा. द revolutionary activities are different from महात्मा गांधींचं जे काय आंदोलन होतं ते अहिंसा आणि असहकारचं आंदोलन होतं. पण या क्रांतिकारकांचं जे आंदोलन होतं ते बरोबर अगदी गांधीजींच्या विरोधात होतं म्हणजे त्यांच्या एकदम विरुद्ध कृती करणारं होतं. गांधीजी काय म्हणायचे की असहकार करायचे, अहिंसेच्या मार्गाने काय करायचे, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होत होते. पण हे क्रांतिकारक होते, त्यांची आंदोलन करण्याची जी पद्धत होती ही कशी होती, जहालवादी होती. म्हणूनच ते काय करायचे, ब्रिटिशांच्याकडून काय करायचे, भांडायचे. नेक्स्ट, भगत सिंग इज रिमेंबर्ड टुडे नॉट ओनली ॲज अ बोल्ड रेव्होल्युशनरी फिगर बट ऑल्सो ॲज अ ग्रेट थिंकर. भगत सिंग नॉट ओनली रिमेंबर्ड ॲज अ बोल्ड रेव्होल्युशनरीज. भगत सिंगना आपण फक्त क्रांतिकारी होते, शहीद होते म्हणून ओळखत नसून तर दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, भगत सिंग वॉज अ ग्रेट थिंकर. हे भगत सिंग हे अतिशय उत्कृष्ट असे कोण होते, विचारवंत होते. ही वॉज स्टेप्ड इन द बेस्ट ट्रेडिशन्स ऑफ सोशलिस्टिक थॉट. समाजवादामध्ये त्याने अत्यंत महत्त्वाचं कार्य काय केलेलं आहे. दॅट थेअरी ॲडव्होकेटेड कलेक्टिव्ह और स्टेट ओनरशिप ऑफ द मीन्स ऑफ प्रोडक्शन्स, दॅट इज लँड, लेबर अँड कॅपिटल. तर या समाजवादामध्ये तीन महत्त्वाचे घटक कुठले होते, लँड, लेबर अँड कॅपिटल. म्हणजे त्या ठिकाणी जमीन आहे, आणि लेबर म्हणजे कामगार म्हणतो आपण त्यांना, आणि कॅपिटल म्हणजे भांडवल. या तीन मुद्द्यांच्यावरती त्यांची जी काही रिपब्लिकन पार्टी होती ती काय करायची, कार्य करत होती. दिस इज बॉर्न आउट इन द न्यूमरस लेटर्स, पॅम्पलेट्स अँड आर्टिकल्स दॅट ही रोट इन द कोर्स ऑफ शॉर्ट बट ट्रिब्युलंट लाईफ इन प्रिझन. ही रोट दॅट रेव्होल्युशन्स डज नॉट मीन व्हायलन्स बट द स्पिरिट ऑफ फ्रीडम, द लॉंगिंग फॉर चेंज फॉर द बेटर. आणि भगतसिंगचं असं म्हणणं होतं की शहीद लोक असतील किंवा हे क्रांतिकारी जे लोक असतात त्यांचं जीवन हे एक प्रकारे काय आहे, आपापला जीव हातात घेऊन ते काय करत असतात, कार्य करत असतात. आणि काही ठिकाणी त्यांना जेलमध्ये जर घालण्यात आलं तरी सुद्धा ती तिथून सुद्धा या देशाच्या कार्यासाठी काय करत असतात, प्रयत्न करत असतात. त्यामुळे जरी त्यांना जेलमध्ये घाललं तरी त्यांची काय स्वातंत्र्याविषयीची तळमळ आहे, जागृती आहे, ती नेहमी ते काय करत असतात, आपल्यामध्ये जिवंत काय करत असतात, ठेवत असतात. नेक्स्ट पॅराग्राफ. The incident that brought to total change in the life of Bhagat Singh was a brutal attack by the police on veteran freedom fighter Lala Lajpat Rai at an anti-British procession. It resulted in the death of Lajpat Rai on November 17, 1928 in Lahore. भगत सिंगच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना कुठली घडली तर ती म्हणजे ब्रिटिशांनी भारताचे महान क्रांतिकारक, ज्येष्ठ क्रांतिकारक लाला लजपत राय यांच्यावरती ब्रिटिशांनी काय केलेला, हल्ला केला. आणि त्या हल्ल्यामध्ये 17 नोव्हेंबर 1928 मध्ये लाहोर या ठिकाणी लाला लजपत रायांच्यावरती पोलिसांनी काय केला, हल्ला केला, ब्रिटिशांनी हल्ला केला. आणि त्याच्यामध्ये लाला लजपत राय यांचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. भगत सिंग determined to avenge Lajpat Rai's death by shooting the British officials responsible by killing. त्यानंतर भगत सिंग असं ठरवलं की ज्या व्यक्तीमुळे महान क्रांतिकारक लाला लजपत राय यांचा मृत्यू झालेला आहे तर त्या अधिकाऱ्यावरती काय करायचं, आपण त्याचा बदला घ्यायचा असं भगत सिंगने काय केलं, ठरवलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, भगत सिंग शॉट Deputy Inspector General Scott. He shot down Assistant Superintendent Saunders instead mistaking him for Scott. आणि त्याच्यानंतर भगत सिंगने काय केलं, त्यांनी जनरल स्कॉटला मारताना त्यांच्याकडून चुकून काय झालेलं आहे, असिस्टंट सुपरिटेंडेंट साऊंडर्स नावाचे अधिकारी होते त्यांना ते काय करतात, चुकून काय करतात, मारतात. Then he threw bombs in the Central Assembly Hall while the assembly was in session. त्यानंतर ब्रिटिशांची एक असेंब्ली चालू असते, विधानसभेचं
कामकाज चालू असतं त्यावेळेला त्या असेंब्लीमध्ये भगतसिंग काय करतात, बॉम्ब टाकतात. द बॉम्ब डिड नॉट हर्ट एनीवन बट द नॉइज दे मेड वॉज लाऊड इनफ टू वेक अप अँड अनस्लेव्ड नेशन फ्रॉम द डीप स्लंबर्स. त्यांनी जो बॉम्ब टाकला होता असेंब्लीमध्ये, त्या बॉम्ब टाकण्याचा उद्देश त्यांना लोकांना मारणे हा नसून त्या बॉम्बचा उद्देश असा होता की जे भारतामध्ये निद्रिस्त लोक आहेत, ते निद्रिस्त लोक होते जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होत नव्हते, या लोकांना जागे करण्याच्या उद्देशाने किंवा देशामध्ये एक स्वातंत्र्याची लहर निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या असेंब्लीमध्ये काय केला होता, बॉम्ब टाकला होता. फॉर ऑल दीज अग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटीज ही वॉज ट्रायड बाय द ब्रिटिश कोर्ट्स इन इंडिया अँड वॉज अवॉर्डेड डेथ सेंटेन्स. भगतसिंग यांच्या या जहालवादी कृत्यामुळे, अशा अनेक जहालवादी कृत्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना काय केलं, त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये खटला चालू केला आणि त्यांना मृत्यूदंडाची त्यांना काय करण्यात आली, शिक्षा सुनावण्यात आली. डेथ डिड नॉट डेटर भगतसिंग. भगतसिंगला फाशी शिक्षा सुनावण्यात आली तरी पण भगतसिंग त्या फाशीच्या शिक्षेला अजिबात ते काय करण्याने घाबरले नाही. ही केप्ट द स्पार्क ऑफ फ्रीडम अलाइव्ह थ्रू हिज लेटर्स रिटर्न फ्रॉम द जेल सेल. आणि त्यांच्यामध्ये जी भारताविषयी, स्वातंत्र्याविषयीची तळमळ होती, ती तळमळ, जागृती त्यांनी त्या जेलमधून सुद्धा काय केलेली आहे, भारतीयांच्या मनामध्ये काय केलेली आहे, निर्माण केली त्यांनी. दस he proved that the value of man lies not in what he is capable of receiving but in what he is capable of giving. आणि या कृतीतून त्यांनी असं सांगितलेलं की माणसाचं जे खरं शक्ती असते का, माणसाचं खरं वैशिष्ट्य कशामध्ये आहे, आपण काय देऊ शकतो, म्हणजे आपल्याला काय मिळेल याच्यापेक्षा आपण आपल्या देशाला आपण काय देऊ शकतो हे खूप काय आहे, महत्त्वाचं आहे. टू ऑफ द लेटर्स दॅट ही रोट, वन इज टू हिज फेलो फ्रीडम फायटर्स and the other to his brother tells us what kind of a freedom fighter शहीद भगत सिंग was. आणि जेलमध्ये असताना शहीद भगत सिंगनी दोन पत्र त्यांनी काय केलेली लिहिली होती. एक पत्र होतं त्यांनी आपल्या भाऊला लिहिलं होतं आणि दुसरं पत्र त्यांनी इतर स्वातंत्र्य सैनिकांना उद्देशून काय केली होती. अशी दोन लेटर्स त्यांनी काय केली होती, लिहिलेली होती, पत्र लिहिली होती. ती पत्र काय आहे ती आपण नेक्स्ट लेसन मध्ये काय करूया, कंटिन्यू करूया. लेटर नंबर 1, भगत सिंग लास्ट लेटर टू बटुकेश्वर दत्त. तर पहिलं लेटर जे आहे तर पहिलं लेटर त्यांनी आपल्या भावाला लिहिलेलं आहे, त्यांचं नाव आहे बटुकेश्वर दत्त. सेंट्रल जेल लाहोर 21 मार्च 1921. 21 मार्च 1921 लाहोर इथून त्यांनी काय केलं होतं, आपल्या भावाला बटुकेश्वर दत्तला त्यांनी काय केलं होतं, एक लेटर लिहिलं होतं. त्या लेटरमध्ये ते काय म्हणतात ते आपण आता बघूया. What he has written in his letter, now we will see that letter. The judgment has been delivered. I am condemned to death. भगतसिंग काय म्हणतात त्या पत्रामध्ये, द जजमेंट हॅज बीन डिलिव्हर्ड. माझ्या विरोधात काय झालेली आहे, शिक्षा मला सुनावण्यात आलेली आहे, जजमेंट झालेली आहे, मला काय करण्यात आलेलं आहे, आय एम कंडेम्ड टू डेथ. मला मृत्यूदंडाची शिक्षा काय करण्यात आलेली आहे, देण्यात आलेली आहे. इन दीज सेल्स beside myself there are many other prisoners who were waiting to be hanged. माझ्यासोबत या जेलमध्ये बरेचसे असे काय आहेत, लोक आहेत जे मृत्यूदंडाची काय करतायत, वाट पाहत आहेत. The only prayer of these people is that somehow or other they must escape the noose. आणि या सर्व लोकांची एकच इच्छा आहे की काही करून आपल्याला इथून काय करता येईल, कसं पळून जाता येईल, असा त्यांचा एकमेव काय आहे, विचार आहे. Perhaps I am the only man amongst them who is anxiously waiting for the day when I will be fortunate enough to embrace the gallows for my ideals. आणि त्या सर्वांच्या मध्ये मी एकच व्यक्ती असा आहे की मी इथून पळून जाण्याचा विचार करत असून ज्या दिवशी मला फाशी देण्यात येणार आहे तो दिवस कधी येईल आणि मला कधी एकदा माझ्या देशासाठी मला काय होईल, शहीद होता येईल, या दिवसाची मी काय करत आहे, आतुरतेने वाट पाहत आहे, असं त्या पत्रामध्ये ते काय करतात, बटुकेश्वर दत्त लिहितात. आय विल क्लाइंब द गॅलोज ग्लॅडली and show to the world as how to bravely the revolutionaries can sacrifice themselves for the cause of the nations. आणि मला माझ्या या कृतीतून किंवा या माझ्या फाशीतून मला देशाला एक संदेश द्यायचा आहे की काय संदेश द्यायचा आहे की revolutionaries can sacrifice themselves for the cause of nation. हे क्रांतिकारी लोक आहेत की देशासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करण्याची, देशासाठी आपला प्राण देण्याची सुद्धा त्यांची काय असते, तयारी असते. हे मला माझ्या कृतीतून काय करायचं आहे, दाखवायचं आहे, असं ते आपल्या भाऊला लिहितात. I am condemned to death, but you are sentenced to transportation for life. त्या भाऊला म्हणतात की मला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे, तुला काय झालेली आहे, जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. You will live, and while living, you will have to show to the world that the revolutionaries not only die for their ideals, but can face every calamity. ते भाऊला काय म्हणतात, तुला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली नाही आहे, तुला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, तू ज्या वेळेला जेलमधून बाहेर असेल त्यावेळेला
तू काय कर, लोकांच्या मध्ये काय कर, जागृती कर. डेथ शुड नॉट बी अ मीन्स टू एस्केप द वर्ल्डली डिफिकल्टीज. जीवनात येणाऱ्या संकटांना घाबरून जाऊन मृत्यूला सामोरं जाणं किंवा पळून जाणं हे काय नाही आहे, योग्य नाही आहे. दोज रेव्होल्युशनरीज हू हॅव बाय चान्स एस्केप्ड द गॅलोज शुड लिव्ह अँड शो टू द वर्ल्ड दॅट दे कॅनॉट only embrace gallows for the ideals but also bear the worst type of tortures in the dark digny prison cells. आणि जे कोण या जेलमधून यदाकदाचे जे पळून गेलेले असतील त्या लोकांनी सुद्धा काय करायचं आहे, बाहेर जाऊन समाजामध्ये काय सांगायचं की जेलमध्ये या क्रांतिकारकांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते, त्यांचा कशा पद्धतीने मानसिक छळ केला जातो याबद्दलचं तुम्ही जागृती लोकांच्यामध्ये काय केली म्हणजे केली पाहिजे. आणि या ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध ब्रिटिशांची सत्ता आहे ते कशा पद्धतीने क्रांतिकारकांना काय करतात, त्रास देतात याबद्दलचं वर्णन तुम्ही समाजामध्ये काय केलं पाहिजे. अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी आपल्या या पत्रामध्ये आपल्या भाऊला उद्देश काय केलेला आहे. नाउ वी विल सी द सेकंड लेटर ऑफ भगत सिंग टू हिज सेकंड LCC convicts. In Lahore jail he has written on 22 March 1931. दुसरं पत्र त्यांनी 22 मार्च 1931 ला आपल्या सहकारी क्रांतिकारकांना उद्देशून त्यांनी लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, कॅमरेड्स, प्रिय क्रांतिकारकांनो किंवा प्रिय मित्रांनो, द डिझायर टू लिव्ह इज नॅचरल, इट इज इन मी ऑल्सो. व्हॉट भगत सिंग सेज, द डिझायर टू लिव्ह इज नॅचरल, इट इज इन माय ऑल्सो. जगण्याची इच्छा ही प्रत्येकालाच असते, प्रत्येक प्राणी मात्राला जगण्याची इच्छा असते, तशी इच्छा मला सुद्धा काय आहे, जगण्याची इच्छा आहे. आय डू नॉट वॉन्ट टू कन्सील इट, आणि मी ते नाकारू शकत नाही. बट इट इज अ कंडिशनल, पण त्याला काही मर्यादा आहेत, काही नियम आहेत. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह ॲज अ प्रिझनर ऑर अंडर रिस्ट्रिक्शन्स. मला एक कैदी म्हणून जगायचं नाही किंवा मला कोणाच्या गुलामगिरीमध्ये काय करायचं नाही आहे, जगायचं नाही, बंदिस्त मला जीवन जगायचं नाही आहे. माय नेम हॅज बिकम द सिम्बॉल ऑफ इंडियन रिव्होल्युशन. माझं नाव हे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला काय झालेलं आहे, एक नाव सिम्बॉल म्हणून ओळख म्हणून झालेलं आहे. द आयडियल्स अँड द सॅक्रिफाइसेस ऑफ द रेव्होल्युशनरीज पार्टी have elevated me to height beyond which I will never be able to rise if I live. आणि या काळात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मला जे योगदान देता आलं त्या लढ्यामुळे माझं जीवन काय झालेलं आहे, सफल झालेलं आहे, मी धन्य झालेलो आहे. माझ्या या लढ्यामुळे, स्वातंत्र्य लढ्यामुळे माझं नाव आज लोकांच्या काय आहे, स्मरणात आहे. आणि मला जे काय मिळालेलं जे योगदान आहे, मला जे मिळालेलं जे नाव आहे ते कशामुळे फक्त मिळालेलं आहे, या स्वातंत्र्य लढ्यामुळेच मी काय होऊ शकलो, एवढा मोठा होऊ शकलो. Today, people do not know my weaknesses. If I escape gallows, those weaknesses will come before them, and the symbol of revolution will get tarnished, or perhaps it may vanish altogether. लोकांना माझ्या काय नाही आहे, माझा विकनेस माहिती नाही आहे, माझ्यामधील काय कमजोरी आहे ती लोकांना माहिती नाही आहे. जर मी कदाचित जर इथून पळून गेलो तर लोक काय म्हणतील, हा भित्रा होता, हा घाबरला, असं म्हणून लोक काय करतील, विचार करतील, आणि या आपल्या स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळं काय वळण लागेल किंवा यदा कदाचित चळवळ सुद्धा काय होईल ती पुढं खंडित होईल. सो ऑन द अदर हँड, इफ आय माउंट द गॅलोज boldly and with a smile that will inspire Indian mothers, and they will aspire that their children should also become Bhagat Singhs. आणि मी जर या फाशीला जर मोठ्या धाडसानं आणि हसून मी जर या फाशीला सामोरे गेलो तर भारतातील सर्व मातांना, सर्व स्त्रियांना एक अभिमान वाटेल की आपला मुलगा सुद्धा कशा कोणासारखा असला होता, भगतसिंग सारखा आपला मुलगा सुद्धा असायला पाहिजे होता, अशी एक प्रेरणा भारतातील सर्व काही महिलांना जाईल. Thus, the number of persons ready to sacrifice their lives for the freedom of our country will increase enormously. आणि या कृतीतून काय होईल, माझ्यासारखे हजारो देशभक्त तरुण काय होतील, माझ्या या फाशीतून प्रेरणा घेतील आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान करणाऱ्या लोकांची संख्या काय होईल, वाढत जाईल. I will then become impossible for imperialism to face the tide of the revolution, and all their might and their fanatic efforts will not be able to stop its onward march. आणि या माझ्या या कृतीतून या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याला काय होईल, योगदान मिळणारा लढा एवढ्या मोठ्या स्वरूपात होईल, या पुढं त्या लढ्याला एक वेगळं काय होईल, वळण मिळेल. Yes, one thing pricks me even today. My heart nurtured some ambitions for doing something for humanity and for my country. त्यानंतर ते काय म्हणतात की माझ्या मनामध्ये खंत आहे. काय खंत आहे? माय हार्ट नर्चर्ड सम एम्बिशन्स. माझ्या मनामध्ये काही इच्छा आहे. काय इच्छा आहे? फॉर डुईंग समथिंग फॉर ह्युमॅनिटी अँड फॉर माय कंट्री. मला माझ्या समाजासाठी, मला माझ्या देशासाठी खूप काही करायचं आहे. आय हॅव नॉट बीन एबल टू फुलफिल इवन 1000th पार्ट ऑफ दोज एम्बिशन्स. माझं भारताविषयी जे स्वप्न आहे, माझ्या देशाविषयी माझं जे स्वप्न आहे
त्या स्वप्नातले 1% सुद्धा मी कार्य काय करू शकत नाही, आज करू शकत नाही किंवा मी करू शकणार नाही याची माझ्या मनामध्ये काय आहे, खंत आहे. इफ आय लिव्ह आय माइट परहॅप्स गेट अ चान्स टू फुलफिल देम. यदा कदाचित मला चुकून जर जगाची संधी मिळेल तर निश्चितपणे मी माझी स्वप्न काय करेन, साकार करेन. इफ एव्हर इट केम टू माय माइंड दॅट आय शुड नॉट डाय, इट केम फ्रॉम दिस एंड ओनली. आणि माझ्या मनात जरी कदाचित असा विचार आला की मला जर मरण आलं नाही तर मी नक्की मी स्वतःला काय करेन, धन्य समजेल. मी माझं स्वप्न काय करेन, भारताविषयीचं जे आहे ते पूर्ण करेन. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ दीज डेज. आज या दिवसामध्ये या जेलमध्ये असताना सुद्धा मी स्वतःला काय समजतोय, स्वाभिमानी समजतो, मला अभिमान वाटतो. अँड आय एम अँशियसली वेटिंग फॉर द फायनल टेस्ट. व्हॉट इज टोल्ड, आय एम अँशियसली वेटिंग फॉर द फायनल टेस्ट. माझ्या जीवनातला जो महत्त्वाचा दिवस आहे, ज्या दिवशी मला फाशी देण्यात येणार आहे, त्या दिवसाची मी आतुरतेने काय करत आहे, वाट पाहत आहे. आय विश द डे मे केम नियरर सून. आणि माझी अशी एकच इच्छा आहे की ज्या दिवशी मला फाशी देण्यात येईल तो दिवस लवकरात लवकर माझ्या जीवनामध्ये काय व्हावा, यावा, अशी मागणी किंवा असं मत त्यांनी या पत्राद्वारे इतर आपल्या क्रांतिकारक काय केलेलं आहे. सो दिस इज अबाउट द सेकंड लेटर ऑफ शहीद भगत सिंग टू हिज कॉम्रेड्स. सो दिस इज अबाउट द lesson, the will of sacrifice. So students, please read this lesson and try to understand it. Okay. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.